महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र कर्नाटक फिरत असताना सर्वात महत्त्वाचं आपण देशी गोवंश दाखवण्याचं काम केलं. त्यातल्या त्यात सुरुवात ही आपण खिलार गोवंशापासून केली. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची महाराष्ट्रातल्या देशी गोवंश सांभाळणाऱ्या प्रत्येक भागातील व्यक्तीची, शेतकऱ्याची इच्छा आहे की त्यांच्या देखील देशी गोवंशावर आपण काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या. आणि हळूहळू आपण मायक्रोचिपच्या माध्यमातून त्या दिशेने आपण प्रवास करत आहोत. आज आपण सांगोला तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील एक गाव आहे वाकी घेरडी. आज आपण या गावात आहोत. ही मुलाखत आपण जवळपास वेगवेगळे 2 ते 3 भाग पाहणार आहोत मंडळी. खूप विशेष मुलाखत आहे की कशा पद्धतीने एखादा व्यक्ती, एखादा शेतकरी कशा पद्धतीने एका त्या यशाच्या किंवा एक देशी गोवंशासाठी, शेतीसाठी काहीतरी केलं पाहिजे की जी काळाची गरज आहे, त्या संदर्भातली ही खास मुलाखत आहे. त्यांच्या ह्या गोशाळेमध्ये, कामधेनू गोशाळा, येथे जवळपास खूप मोठ्या प्रमाणात गोवंश आहे. सध्या आपण मागे खिलार पाहतोय, त्याचबरोबर साहिवाल असेल, गीर असेल, वळूबैल असतील, लहान मोठी वासरे असतील, असं मोठ्या प्रमाणामध्ये काम या शेतकऱ्यांचं आहे. सर नमस्कार. चॅनलवरती सर्वात पहिलं तुमचं खूप खूप स्वागत. सर, आम्हाला तुमचं हे गोशाळेचं नाव, ही कुठे, काय, थोडंसं प्राथमिक स्वरूप सांगा. ही कामधेनू गोशाळा आहे. घेरडी गावात, वाकी आणि घेरडी या गावाच्या शिवेवरती मेटकरवाडी या भागात ही गोशाळा आहे. 2019 पासून गोशाळा म्हणून हे काम चालू आहे आणि 2014 पासून गोवंश संगोपनाचं काम आपण करतो. सर, गोशाळा स्थापन आपण ज्या वर्षी केली किंवा रजिस्ट्रेशन केलं तर काय स्वरूप तेव्हा होतं ना आजचं आहे? गोशाळा स्थापन करणं हा आपला हेतू नव्हता. काही हितचिंतकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही 2014च्या पूर्वीपासून गाई सांभाळतो. मी पहिली गाय माझ्याकडे मी आणली ती 2011मध्ये आणलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग कत्तलीसाठी जाणाऱ्या, भाकड असणाऱ्या ज्या गाई आहेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या, त्या आपण सांभाळत होतो. एका अधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं की तुम्ही हे जर काम करताय तर ह्याला एक वेगळं स्वरूप देता येईल, तुम्ही याची गोशाळा रजिस्टर करून घ्या. त्यांचंही म्हणणं आम्ही लगेच ऐकलं नाही, पण काळाच्या ओघात ते रजिस्ट्रेशन होऊन गेलं. ज्या वेळेला रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेला आपल्याकडे जवळजवळ 80-90च्या आसपास गोवंश होता, ज्याच्यामध्ये ब्रीडिंगवरती थोडंफार आपण काम करत होतो. दुधासाठी आज खिल्लार बऱ्याचदा सांभाळली जात नाही, दूध नाही आहे ह्या भावनेतनं. पण असं नाही, आपण त्याच्यावरती स्पेसिफिक काम न केल्यामुळं त्याला दूध नाही आहे. आजही 5-5 लिटर 10-10 लिटर दूध, तुमच्याच बऱ्याचशा ज्या मुलाखती बघितल्यात 12-12 लिटरपर्यंतचे खिल्लार त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. तर तशा अँगलनी थोडंफार काम चालू होतं. भाकड गाई सांभाळल्या पाहिजेत या भावनेतनं बऱ्याचशा गाई होत्या. तर अशा एक 80-90 गाई ज्या वेळेला संस्था रजिस्टर केली आम्ही त्यावेळेला होत्या. सर, आता आपली तशी तर पहिली भेट ही पुण्यामध्ये फोनवर बोलणं होत होतं आपलं, आणि पुणे शहरामध्ये किसान प्रदर्शनच्या वेळेस आपली समोरासमोर भेट झाली. आता तेव्हा भेट झाली, जे बोलणं झालं, माहिती नव्हतं की एवढं मोठं तुमचं इथला हा व्याप एवढा मोठा तुम्ही केला आहे. आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचं, शहरी भागात राहणारा व्यक्ती म्हणजे तो तिथलं जग सोडून इकडे पण रमतोय, तिकडे पण काम, म्हणजे हे काय आहे सर? शहरी भागात काय काम करताय, इकडे पण येऊन तुम्ही बराचसा काळ, वर्षातल्या 365 दिवसांपैकी कदाचित निम्मे दिवस तर तुम्ही इथेच असाल. काय आहे सर शहरी भाग आणि हे? भारताचा तुम्ही जर इतिहास काढून बघितला तर शेतीप्रधान देश आहे. हे आपण फक्त म्हणत आलो आहे का? तर नाही, आपण जगत आलेलो आहोत ते. आणि लहानपणी जे काही शेतीचे संस्कार झालेले आहेत, वडील आमचे लक्ष देऊन शेती करायचे, शिक्षक होते, इथंच गावातच शिक्षक होते ते. त्याच्यामुळं अगदी खूप लहान असल्यापासून शेतीत जाणं येणं आहे. अगदी सुगीच्या दिवसात 2-2, 3-3 महिने इथं राहून होतं. ते जे संस्कार झालेले आहे ते पूर्वीपासून होते. आणि जगायची ओढ, प्रगती ज्याला आपण म्हणतो, ती साधायच्यासाठी शहराकडे जायला लागण्याची जी वेळ आली, अशी संधी आली की ताण ज्या वेळेला माणसाला जास्त होतं ना, त्यावेळेला स्वतः त्यातून बाहेर पडण्यासाठी माणूस मार्ग शोधतो. आणि त्याचे जुने जे काही छंद आहेत, जुन्या काही आवडी आहेत, त्या सगळ्या उफळून येतात. सुदैवाने मला आयुष्यात ती संधी मिळाली की 2011 साली मी नोकरी सोडली आणि माझा छोटासा एक व्यवसाय चालू केला.
जसा तिकडे व्यवसाय चालू केला तर जसं श्रीफळ फोडून एखाद्या गोष्टीची सुरुवात केली जाते तशी माझी ते व्यवसायाची सुरुवात मी इथं थोडंसं काम चालू करून केली आणि 2011पासून शेती आणि व्यवसाय असं पॅरलली गोष्टी बघायला सुरुवात केली. आज संधी नशिबाने माझ्या अशी मिळाली की मी हे काम थोडं थोडं वाढवू शकलो. गायींची जी ओढ लागली त्याच्याने आता माझी मानसिकता अशी आहे की एक ना एक दिवस असा येईल की आत्ता मी तिकडून येऊन इथलं बघतो आहे, भविष्यात माझी अशी इच्छा आहे की मी इकडून जाऊन तिथल्या 4 गोष्टी बघाव्यात. ओके. खरं तर सर आत्ता जे तुम्ही सांगितलं की लोक असं म्हणतात की आपलं मूळ गाव तिकडे जिथं धंदा उद्योगधंदा आहे तिकडनं हे बघायचं, पण तुम्ही म्हणताय इकडे मी थांबून ते बघणार. आता आम्हाला थोडंसं हे विचारायचं आहे की आम्ही आता गेले 8 वर्ष झाले फिरतोय, काही समस्या आम्ही ह्या पण पाहतोय की बाबा शेती नको, शहराकडे जाऊन व्यवसाय करू, नोकरी करू, हे करू, शेतीचं हे, त्यामुळं बरेचसे शेतकरी, बरेचसे गोपालक की ज्यांचं मोडकळीस पण येताना आम्ही पाहतोय किंवा झालेलेत पण आहे की आता मागील 8 वर्षापूर्वी आज मुलाखतीमध्ये चांगले 10 गायी सुंदर सांभाळलेलं पाहिलं, पण आज त्यांच्याकडे काही नाही, ते बंद केलेले. मग या आजच्या काळामध्ये हे संस्कार कदाचित आपण असं म्हणू की पुढे जात असताना ही जी ओढ आहे ही कमी का होते, किंवा मग ही जोपासायचं काम आज तुमच्यासारखा शहरी भागात की ज्याला गावाकडं शिक्षण झालं हे झालं तो परत इकडे येऊन काम करतो, तर ह्याच्यासाठी पुढील दृष्टिकोनातनं तरुणांना आपण कसं काय इकडे आणू शकतो? सर, कोणत्याही गोष्टी ज्या वेळेला चांगल्या होतात त्यावेळेलाही करणाऱ्या माणसांचा मागच्या कृती कारणीभूत असतात आणि कोणत्याही गोष्टी जेव्हा वाईट समोर येतात त्यावेळेला आपण ज्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात त्याच त्यासाठी कारणीभूत असतात. तर ओढ लागणं, शहरीकरण, बाहेर जाणं, मोडकळीस येणं, या ज्या गोष्टी आपण बोलतो आहे याचा संदर्भ जर मी बोलतो आहे त्याच्याशी लावला तर लक्षात येईल की संस्कार करायच्या वेळेत आपली आज मानसिकता अशी आहे की माझ्या मुलानं मी जे कष्ट काढले, मला जो त्रास झाला तो माझ्या पुढच्या पिढीला नाही झाला पाहिजे. मग मी मातीत राबत होतो ना तर त्यांनी राबलं नाही पाहिजे. शिक्षण हा विरोधाचा भाग नाही. शिक्षण घेत असताना आपले मूळ संस्कार आपण संस्कार होण्याच्या वयात त्या मुलांना देत नाही. थोडा काळ जातो, ती मुलं सेटल होतात आणि आपण कष्ट करून उभं केलेलं एम्पायर जेव्हा त्यांना संस्कार तर आपण ते केलेले नाही आहेत, त्यांनी प्रगती करावी या भावनेतनं आपण त्यांना शिक्षण दिलं, बाहेर वेगळ्या वाटा चोखंदळायला लावल्या आणि ज्या वेळेला आपण थोडंसं बाजूला व्हायचा प्रयत्न करून त्यांनी आता हे बघावं अशी आपली इच्छा असते त्यावेळेला संस्कार करायच्या वयात त्यांना याची गोडी न लावल्या कारणानं हा रिझल्ट येतो आहे असं माझं एक मत आहे. कदाचित खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण माझा हा विचार आहे की जर आपल्याला पिढ्या घडवायच्यात, एखादी प्रगती एका टप्प्यापर्यंत येणं आणि खाली जाणं आणि ती प्रगती साधत राहणं, ह्याच्यासाठी जर सातत्य पाहिजे तर सातत्याने ते संस्कार येतात गरजेचे आहे. प्रगती नक्की गरजेची आहे, आर्थिक स्थैर्य नक्की गरजेचं आहे, पण हे करत असताना जी ओढ आज मला का लागली तर माझ्या लहान वयात मी हे सगळं अनुभवलेलं होतं. सुदैवाने मी माझ्या लहान मुलाला हे त्याच्या संस्काराच्या वयात अनुभवायला दिलं, त्यालाही तेवढीच ओढ आहे. पण त्याच्या मुलाने जर त्या वयात त्याला ते अनुभवायला नाही दिलं तर तो हे बघणार नाही कदाचित. तर हे जे आपल्याच चुका आपण भविष्यात निस्तारायला जातो त्या होण्यापूर्वी सुधारले तर ती वेळ येणार नाही कदाचित. सर, खरंच तर पाहायला गेलं तर संस्कार आईवडिलांकडून किंवा आपल्या घरामध्ये मुलांना होणं किती गरजेचं हे आम्ही लक्षात घेतलं की जेणेकरून गावाकडची आणि शहराची नाळ जी काही जोडलेली हवी, शहरात गेल्यानंतर पण तुम्ही गावाकडे असणं गरजेचं हे यातून लक्षात येते. सर, आता आम्ही मगाशी आल्यानंतर तुम्ही दाखवलं की तुमचं सुरुवात ही एक छोटा 2-4 गायी बांधण्यापासूनचा एक छोटा गोठा होता, त्यानंतर आता हे बरंचसं मोठं तुम्ही इथे हे केलेलं आहे. तर सुरुवातीच्या आता तसं पाहायला गेलं तर अडचणी तर भरपूर आलेल्या असणार, मनुष्यबळ असेल, तिकडून इकडं पाहणं येणं जाणं असेल, किंवा हे कसं अडचणी किंवा मॅनपॉवर आणि आज व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन असेल, हे सगळं कसं सध्या चालू आहे गोठ्यामध्ये इथे? अडचण एखादी गोष्ट करायची तर त्याच्यात अडचणी ह्या 100% पुढे आवासून उभ्या राहणार आहेत आणि निसर्गाचा हा कायम नियम आहे बघा की तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची आहे ना तर निसर्ग त्यांची परीक्षा घेतो. एक्स्ट्रीम लेवलला तुम्हाला त्यातनं तावून सुलाखून बाहेर काढतो. त्यावेळेला आपण हात जर नाही जोडले आणि नाही थांबलो तर तो तुम्हाला भरभरून देतो. हे आत्ता मी अनुभवत आहे. गाई
एक पहिली गाय ज्या वेळेला आली त्यावेळेची इथली परिस्थिती आणि आज सगळी मिळून संख्या 170च्या वरती आहे. सुदैवाने पाणी दुष्काळी भाग असणारा सांगोला तालुका आहे आमचा. आजपर्यंत जशा गायी वाढलेल्या आहेत तसं पाणी हा विषय माझ्या पर्टिक्युलरली परिघातला संपून गेलेला आहे. मला कधीही पाण्याची अडचण निर्माण झालेली नाही. हे मी आधी सोडलं असतं तर कदाचित निसर्गानं हे हात मला दिला नसता. निसर्ग तुम्हाला नक्की देतो. मॅनेजमेंट जी चालू आहे ती स्वतःचं एक 14 एकर क्षेत्र आहे, त्याच्यात थोडाफार चारा होतो. काही क्षेत्र मी करायला घेतलेलं आहे 20-22 एकराचं, त्यातला होतो. या सगळ्यात माझी वर्षभराची एक 700-750 टनाची जी रिक्वायरमेंट आहे त्यातलं 300-350 टनापर्यंत घरचं तयार होतं. बाकीचं विकतचं चालू आहे. सर, आता बरेचसे प्रश्न आपण आज या माध्यमातून पाहिले. या भाग 1 मधला एक शेवटचा प्रश्न मला आवर्जून विचारावा वाटेल की शहरी भागामध्ये गेलं तर आपण आता छोटं घर जरी असलं तरी एक कुठलं ना कुठलं झाड लावत असतो. मग ते शोचं असेल, कशाचं असेल, प्रत्येकजण त्याच्या जागेनुसार लावत असतो. किंवा जुन्या काळामध्ये आपण आता समजा हे फलटणचं पण रोड पाहिलं तर तिथं पण ज्या पद्धतीचं पालखी मार्गावरची झाडं आहे, म्हणजे हे दृश्य काही जुन्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. आज इथं आम्ही आल्यानंतर जवळपास खूप मोठ्या प्रमाणात चिंचाची झाडं पाहतोय. बरोबर. चिंचच का लावली पाहिजे? किंवा आज बरेच जण म्हणजे काही शेतकऱ्यांना भेटल्यानंतर ते पण सांगतात की बाबा काही झाडं ही फक्त शोची, त्याच्यापासून काही फायदा काहीच होत नाही, नॅचरली नुकसानच जास्त होतं आहे. तर थोडंसं आज आमच्या प्रेक्षकांना थोडंसं का चिंच लावली ह्याचं पण महत्त्व आम्हाला ऐकायला आवडेल सर. निसर्ग झाडांशिवाय पूर्ण नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात प्लांटेशन हेच आपल्याला आपलं आयुष्य सुखकर करणार आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे की चिंचच का लावली, माझ्यासारखा माणूस जो 24 तास शेतीमध्ये उपलब्ध नाही, मी ही चिंच लावून 13-14 वर्ष झालेली आहे. ज्या क्षेत्रात आपण चिंच लावलेली आहे तिथे मी स्वतः गुडघ्याच्या मांडीच्या वर कधी ज्वारीचं बाटूक आलेलं बघितलेलं नाही. उत्पन्नाच्या बाबतीत इथून काही येत नव्हतं. मी याच्यापूर्वी मी देशी बाभळ लावायचा प्रयत्न केला, पण ती उगवली गेली नाही. सरपणाला जरी वापरली तरी त्यातनं भरपूर पैसे येतील ह्या मानसिकतेतनं ती लावलेली होती, पण ते सक्सेस नाही झालं माझं. मग मी चिंचांकडे वळालो. त्याच्या मागचं कारण हे आहे, चिंचेचं आयुष्य हे 700 वर्षांचं आहे. हे मला तेव्हा कळलं की ज्या वेळेला इंदोर नगरपालिका आजही अहिल्यादेवी होळकरांनी लावलेल्या चिंचांच्या झाडांचं उत्पन्न घेते हे कळल्यानंतर मी चिंचेकडे वळालो. पुढच्या पिढीने याच्यात कष्ट करू न करू, यात खर्च होत नाही, 2 पैसे मिळत आहेत, ही मानसिकता ज्या वेळेला हे अनुभूती जेव्हा त्यांना येईल त्यावेळेला शेतीपासून लांब पळण्याची मानसिकता त्यांची राहणार नाही. या विचारातनं मी चिंच लावलेली आहे. आणि चिंचेची जनावरांसाठी सावली झाली. वर्षभरात त्याच्याकडे लक्ष देणं जेवढं अपेक्षित आहे तेवढं इतकं अपेक्षित नाही की चिंचेला तुम्ही फार काळजी घ्या. आणि वर्षभरात तुम्ही काहीही न करता, म्हणजे हार्वेस्टिंग हा विषयसुद्धा न करता उक्ती तुम्ही दिली तरी होऊ शकते. तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न म्हणून जर जास्ती घ्यायचं आहे तर मग तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन प्रत्येक वेळेला ती काढून फोडून विक्री असेल किंवा त्याची प्रोसेसिंग करून असेल तर ते तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढं आउटपुट देणारं पीक आहे असं मला वाटलं, म्हणून मी चिंच लावली. धन्यवाद सर. सर, अजून एक छोटासा प्रश्न. सध्या गोशाळेमध्ये आपल्या किती खिलार, किती गीर, देवणी किंवा साहिवाल काय गोवंश संख्या? आपण आपल्याकडे सगळे मिळून 170च्या वरती गोवंश आहे. त्याच्यातलं 70 च्या आसपास खिलार आहे, 65-70च्या आसपास गीर आहे, 30च्या आसपास साहिवाल आहे. ओके मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगोला तालुक्यातील एक सर्वात मोठी गोशाळा किंवा देशी गोवंशावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती घेतली. कुठेही जाऊ नका. पुढील भागामध्ये, उद्याच्या भागामध्ये आपण या शेतकऱ्यांना की गोशाळा रजिस्टर करणं किंवा ते कितपत प्रोसेस मोठी आहे, छोटी आहे, किंवा ती केलीच पाहिजे का, कारण खरं तर एक प्रश्न आपण हा पण विचारणार आहे की बाबा गोशाळा रजिस्ट्रेशन करून त्यातनं सरकार 2 रुपये देते म्हणून गोशाळा करायची का, आपल्याला त्या देशी गोवंशासाठी आवड आहे म्हणून गोशाळा आपल्याला स्थापन करायची. तर या प्रश्नांच्या संदर्भातली अधिक माहिती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मायक्रोचिपसाठी नाव नोंदणी करा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.